बेलूरमध्ये धुवाधार पाऊस पडायची शक्यता आहे. जबरदस्त पाऊस पडणार आहे. चला 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 सुरुवात आहे. पहिल्या दिवसाचा उत्तरार्ध हा आमचा हॉटेलवरच आज थांबण्यात गेला, कारण प्रचंड म्हणजे प्रचंड जोराचा आणि प्रचंड भयानक पाऊस झाला आज इथं. बाहेर जाणं शक्य नव्हतं आणि मग आम्ही आज इथंच हॉटेलवरच मुक्काम केला. गुड मॉर्निंग मंडळी. काल आपण पाहिलं चन्नकेशवा मंदिर, बेलूरमधलं विष्णूचं जे मंदिर आहे ते. आज सकाळी आम्ही निघालो आहे ते होयसाळेश्वर मंदिराकडे. पण इथले जे मॅनेजर आहेत त्यांनी आम्हाला एक माहिती दिली की होयसाळेश्वरला जाण्याआधी तुम्ही बेलावाडी म्हणून इथे एक गाव आहे, होयसाळेश्वर म्हणजे हळेबेडूच्या पुढे एक 15-17 किलोमीटरवरती, तर तिथं नक्की जाऊन या. तिथं पण एक सुंदर मंदिर आहे आणि त्याचाही इतिहास, तिथंच एक पुजारी आहेत ते तुम्हाला त्याची माहिती देतील असं त्यांनी सांगितलं. म्हणून आज आम्ही आत्ता असा प्लॅन केला आहे की ब्रेकफास्ट वगैरे केलं नाही आहे, सरळ आज बेळावाडी गाव गाठायचं सकाळी लवकर आणि मग तिथलं मंदिर पाहून परतीच्या प्रवासात हळेबेडूला यायचं, असा आमचा आजचा प्लॅन आहे. चला तर मग आपण बेळावडीला जाऊया. आधी 2 गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला. एकतर हे गाव खूप म्हणजे एक छोटं गाव आहे, रस्ते खूप छोटे आहेत. इथं जर आपली गाडी घेऊन येणार असाल तर पार्किंगचं थोडं लक्षात ठेवा. गावातल्याच रस्त्यांवरती गाडी लावावी लागते आणि थोडी अशी कडेला आपल्याला गाडी रस्त्याच्या कडेला लावावी लागते. अगदीच स्थानिक याच्यात आलो आज आम्ही. बेलूरला थांबलो नाही नाश्ता करायला, चूक केली. वाटेत काही नसतं आणि जस्ट आलो एका ठिकाणी. अगदी घरगुती पद्धतीचं आहे आता आजी करतायत हे सगळं. तुम्ही जरी इथं आलात तरी या कधी खायच्या हिशोबानं. छान आहे, झोप झाली चांगली राहते. म्हटलं घे ಅವರೇ ಹೇಳಿದ್ರು ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನ ಪಕ್ಕ ಇದೆ ಅಂತ. मित्रांनो, हे आहे बेळवडी गावातलं वीरनारायण मंदिर. बेलूरपासून साधारण एक 25-1 किलोमीटर, चिकमंगळूरपासून असंच काहीतरी 29-30 किलोमीटर अंतर आहे आणि हळीबेडूच्या इथून एक 17 किलोमीटर अंतरावरती आहे. 900 वर्ष जुनं असलेलं हे मंदिर आहे असं हे सांगतात. म्हणजे इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व आक्रमणांपासून सुस्थितीत राहिलेलं हे एकमेव मंदिर आहे या भागातलं. इतर मंदिरांवरती आक्रमणकर्त्यांनी हल्ला करून त्याचं विद्रुपीकरण केलं. हे एक छोटं गावात आणि थोड्या आड बाजूला असल्यामुळे कदाचित याच्याकडे दुर्लक्ष गेलं किंवा याची माहिती मिळाली नाही आणि हे हल्लेखोरांपासून वाचलं. ही जी जागा समोर दिसते, समोर हा पांढरा चौकोन, इथं स्तंभ असतो मंदिराचा. काही महिन्यांपूर्वी इथं वादळ झालं होतं आणि त्या वादळात हा स्तंभ पडला. त्याचं आता काम सुरू आहे, त्याची पुनर्स्थापना होणार आहे. मी या मंदिरात आलो होतो खूप अपेक्षांनी की इथलं मला काही माहिती घेता येईल, व्हिडिओ
शूटिंग करता येईल. पण इथं आल्यावरतीच समोरच एक मोठी पाटी लावली आहे की फोटोग्राफी अलाउड नाही आहे. आणि हा या मंदिराचा नियम आहे जो मला पाळायला काहीच अडचण नव्हती. मला मान्य आहे की म्हणून मी ठरवलं की मंदिराच्या आतल्या भागातली मी तुम्हाला आज माहिती देऊ शकत नाही, पण बाहेरून देखील हे मंदिर इतकं सुंदर आहे तर मी तुम्हाला आज याची माहिती द्यायचा एक छोटासा प्रयत्न करतो. मित्रांनो, होयसाळा राजवटीत एकूण जी 92 मंदिरं बांधण्यात आली त्याच तत्पूर्वी म्हणजे बेलूरचं आणि होयसाळेश्वरचं मंदिर बांधण्याआधी काही वर्ष या मंदिराची निर्मिती झाली आहे असं सांगण्यात येतं. या गावाचा उल्लेख महाभारतामध्ये एकचक्रनगर या नावानं आढळतो. एकचक्रनगर हे महाभारतामध्ये ते स्थान आहे जिथं भीमानं बकासुराचा वध केलेला आहे. अशी मान्यता आहे की हेच ते गाव आहे. आज हे जे मंदिर इथं आपण पाहतो हे आता शृंगेरीचे शंकराचार्य किंवा शृंगेरीचा मठ, शृंगेरी मठ जो म्हणतो त्याच्या अखत्यारीत याची आता देखरेख केली जाते. आणि मंदिराच्या सभोवतालचा जो परिसर आहे जिथं आपण हिरवळ पाहतोय हे जे सगळं सुशोभीकरण आहे हे आता ASIच्या अंडर म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर त्यांच्या देखरेखीखाली हे सगळं पाहिलं जातं. अशी याची विभागणी आहे. भीमानं बकासुराचा वध करून या गावाला आणि या गावकऱ्यांना वाचवलं होतं. मग इथं जे राजे झाले नंतर किंवा जे साम्राज्य आलं काही 100 वर्षानंतर, हजारो वर्षानंतर होयसाळा साम्राज्य, त्याचे जे राजे होते वीरभद्र, वीलभल्ला म्हणतात त्यांना, त्यांनी इथं जी मंदिरांची निर्मिती सुरू केली तेव्हा त्यांनी इथलंही हे मंदिर बांधलं. बेलूरचं जे मंदिर आहे तिथंही भगवान विष्णूंचीच मूर्ती आहे, पण ते मोहिनी अवतारात आहे. आणि तुम्हाला मी काल सांगितलं तसं ती जी मान्यता आहे की भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवानांनी मोहिनीचा वेश अवतार घेतला आणि मग त्या अवतारात त्यांनी तिथं याचा वध केला, भस्मासुराचा. हे मंदिर देखील भगवान विष्णूलाच समर्पित आहे, पण भगवान विष्णूचे इथे 3 रूपं आपल्याला पाहायला मिळतात. हे मंदिर 3 भागांमध्ये बांधण्यात आलं. सर्वप्रथम जेव्हा मंदिर बांधण्यात आलं तेव्हा तिथं भगवान विष्णूंची स्थापना नारायण रूपी करण्यात आली. पद्म आसनात असलेली ही मूर्ती, याला 4 हात आहेत आणि ही अत्यंत सुबक आणि देखणी शाळीग्रामात केलेली ही मूर्ती आहे. त्यानंतर दुसरं मंदिर दक्षिणेकडचं जे आहे ते आहे श्रीकृष्ण अवताराचं किंवा याला श्री वेणुगोपाल मंदिर म्हणतात. आणि यात श्रीकृष्णाची मूर्ती शाळीग्रामात इतकी सुंदर आहे, बासरी वाजवताना श्रीकृष्ण आहेत इथं जे गुरुजी आहेत त्यांनी तर मला माहिती देताना सांगितलं की जेव्हा ASIनं इथं सर्वे केला तर त्यांनी सर्टिफिकेशन दिलेलं आहे ही मूर्ती, इथल्या मूर्तींची पाहणी केल्यानंतर, की ही जी श्रीकृष्णाची मूर्ती आहे ही भारतात आढळणाऱ्या सर्वात सुंदर अशा मूर्तींपैकी एक आहे. तिसरं जे मंदिर आहे उत्तर दिशेचं म्हणजे उत्तरेला असलेलं ते आहे विष्णू अवतारांचं योग नरसिंह मूर्ती आहे तिथं. ही पण मूर्ती इतकी सुंदर आणि सुबक आहे, याचं वर्णन याची माहिती मी देण्यापेक्षा मी तर खरंच म्हणेन वेळ काढा आणि इथं आवर्जून या. या व्यतिरिक्त इथे एक मुख्य अजून एक आकर्षण आहे ते म्हणजे जसं महालक्ष्मीच्या मंदिरात कोल्हापूरला वर्षातून 2 वेळा किरणोत्सव आपण साजरा होताना पाहतो, अगदी तसाच पण वर्षातून एकदाच दरवर्षी 23 मार्चला इथे एक किरणोत्सव म्हणजे उत्सव साजरा होतो.
आणि तो सोहळा पाहण्यासाठी पण इथं भरपूर म्हणजे भाविक येतात. इतर वर्षभर इथं बरेच छोटे उत्सव आणि कार्यक्रम होत असतात. या मंदिराची जी वेळ आहे ती सकाळी 8 वाजता मंदिर उघडतं ते दुपारी 2पर्यंत आणि मग त्याच्यानंतर 4 वाजेपर्यंत मंदिर बंद असतं. ते 4 वाजता उघडतं ते संध्याकाळी 7पर्यंत. इथले जे गुरुजी आहेत श्री भारद्वाज, त्यांचा मी नंबर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आपल्याला जर इथं यायचं असेल तर ते येण्या अगोदर गुरुजींशी आपण संपर्क करावा. बेलवाडी वीर नारायण मंदिर पाहून तर मी स्तब्धच झालो होतो. खूप सुंदर मंदिर आहे. कदाचित मी म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगतो यातली बरीच माहिती मी देऊ पण शकलो नाही आहे. म्हणजे जे ऑडिओ म्हणजे जे व्हिज्युअल्स आहेत आतल्या मंदिर परिसरातले, मंदिराच्या आतले, ते व्हिडिओज मला घेता आले नाहीत आणि मला नुसतीच त्याची तोंडी माहिती देणं म्हणजे चुकीचं वाटत होतं. त्याचा संदर्भहीन ती कदाचित माहिती झाली असती. पण आता इथून निघालो बेलवडीवरनं ते हाळेबेडूला. एक 15-17 किलोमीटरचं अंतर आहे आणि 20-1 मिनटात आम्ही म्हणजे हाळेबेडू गावात आलो. हाळेबेडू या शब्दाचा अर्थ कानडीत तुटलेलं घर असा होतो असं मला इथल्या लोकांनी सांगितलं. प्रचंड मोठं असं हे मंदिर, हे पण आपल्या स्थापत्यकला, वास्तुकला, वास्तुशिल्पांसाठी खूप प्रसिद्ध आहे. किधर लगाओ? कहाँ पे लगाओ गाड़ी? गाड़ी में पार्किंग में अल्लाह इनो पक्का से पे माडो रुक रहा था ना. गुड इज का इधर इधर लगाओ क्या? नहीं बाइक 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 है अरे एसायचं हां हां आर्किओलॉजी ते त्यांनी इथे असं हे करून ठेवलं बघा. त्याच्या पडलेल्या मूर्त्या आहेत ना सापडलेल्या, हां हां ते इथं असं मांडल्यात वाटतं. मित्रांनो, हाळेबेडूच्या मुख्य रस्त्यावरून डाव्या बाजूला आपण आत आलो की तिथं मोठं एक पटांगण आहे जिथं गाड्या लावण्याची व्यवस्था आहे, पार्किंग आहे. आणि तिथून आतमध्ये आलो की हे समोर दिसतं ते होयसाळेश्वर मंदिर आहे. या मंदिराकडे जात असताना आपल्या दोन्ही बाजूला 2 शिल्प ठेवण्यात आलीत. एक आहे श्री गणेशाचं शिल्प आणि त्याच्यासमोर ठेवण्यात आलेलं शिल्प आहे होयसाळा साम्राज्याची राजमुद्रा. बरं, इथं अजून एक वेगळीच माहिती मिळाली. वेगळीच इन अ सेन्स की नवीन माहिती होती. माझा समज होता की हे सगळं होयसाळेश्वर किंवा हे होयसाळेश्वर मंदिर बांधले ते होयसाळा साम्राज्यात होयसाळाचे जे राजा होते वीरभद्र त्यांनी बांधले, पण हे तसं नाही आहे. इथं आहेत 2 मंदिरं आणि ही बांधली आहेत मंत्री होते केतुबल्ला. त्यांनी आपल्या राजासाठी आणि राणीसाठी अशी ही 2 मंदिरं त्यांना समर्पित केलेली ही 2 मंदिरं बांधली आहेत. आणि त्यामुळं याला द्विकूट मंदिर असंही म्हटलं जातं. इथं समोर जे पाहतोय आपण ते आहे होयसाळेश्वर आणि दुसरं आहे ते शांतळेश्वर. राजासाठी बांधलं ते होयसाळेश्वर मंदिर, राणीला समर्पित केलं ते शांतळेश्वर मंदिर, कारण राणीचं नाव होतं शांतळादेवी. एकाच प्रांगणात एकाच भागात ही 2 मंदिरं आहेत. ह्या एका बाजूकडून दुसऱ्या मंदिराकडे दुसऱ्या दिशेला आपल्याला अगदी सहज चालत जाता येतं. काल आपण बेलूरचं जे मंदिर पाहिलं तिथं एकच मूर्ती आहे भगवान विष्णूंची, म्हणून त्याला एकूट मंदिर असंही संबोधलं जातं. हे जे आहे मंदिर होयसाळेश्वर आणि शांतळेश्वर, इथं 2 मंदिरं आहेत ही वेगळी, म्हणून याला द्विकूट मंदिर असंही म्हणतात. आणि बेलवडीचं जे आपण सकाळी मंदिर पाहिलं त्याला त्रिकूट मंदिर असंही म्हणतात, कारण तिथं 3 मंदिरं आहेत. एक गोष्ट लक्षात येते का बघा ना तुम्ही,
सगळीकडून भरपूर सूर्यप्रकाश मंदिरात येऊ शकेल अशी या मंदिरांची रचना केलेली आहे. मंदिराच्या आतमध्ये इतक्या सुबक आणि सुंदर मूर्त्या शिल्प आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक ठिकाणी. आता हे शिल्प पहा ना, हे आहे एका दासीचं, सेविकेचं. ती आपल्या राजाला किंवा राणीला ते वारं घालतानाचं हे तिची ती मुद्रा आहे. हे जे शिल्प आहे हे त्या काळातली शिल्पकला किती समृद्ध होती. आजही म्हणजे आज देखील आपल्याला असे शिल्प साकारण्यासाठी जी काय अवजारं लागत असतील किंवा जी वापरली जातात ती 900 वर्षापूर्वी यांनी अवगत केलेलं होतं हे ज्ञान. आणि अशा याच्यातून यांनी ही शिल्प साकारली आहेत हे पाहून मात्र म्हणजे धन्य होतो आपण. मोठा प्रश्न पडतो की जे चित्र हातानं कागदावर रेखाटायचं जरी झालं ते देखील अवघड वाटतं. तेवढं अवघड चित्र यांनी एका दगडामध्ये कोरलेलं आहे हुबेहूब. ही जी कला आहे ना त्या काळातली ही खरंच धन्य करणारी आहे. हे शिल्प आहे महादेवाच्या गाभाऱ्याबाहेर असलेल्या द्वारपालाचं. याच्याकडे नीट पाहिलं आपण तर एक गोष्ट लक्षात येते, यामध्ये कवट्यांचा वापर केला आहे, मनुष्याच्या कवटींचा. आणि असंच कवटी म्हणजे अशाच काही कवट्या त्याच्या मुकुटात पण डोक्यावरती पण आहेत. आणि ह्या कवट्या बनवताना नुसतंच शिल्प नाही केलेलं तर त्या तशाच पोकळ आहेत. म्हणजे याच्या डोळ्यांमधून एक 3 mm ची एक दोरा यातून आरपार करता येतो. याच्या डोळ्यात जर आपण उजेड प्रकाश सोडला तर तो त्याच्या नाकातून आणि तोंडातून बाहेर येताना प्रकाश दिसतो आपल्याला. हे कसं काय साध्य केलं असेल या मूर्तिकारांनी समजत नाही कधीच. मंदिराच्या बाहेर आल्यावरती किंवा बाहेरचा जो परिसर आहे हा ASIनं मेंटेन केलेला आहे, त्यामुळे ही हिरवळ वगैरे छान आहे इथं. होयसाळा साम्राज्यात जी मंदिरं बांधण्यात आली प्रामुख्यानं त्याची विभागणी 2 भागात होते, शैव आणि वैष्णव मंदिरं. महादेवाची, शंकराची किंवा विष्णूची अशी ही 2 प्रकारची मंदिरं आपल्याला दिसतात. इथं अशी एक मान्यता आहे म्हणजे असंही म्हणलं जातं या भागात की तुम्हाला मंदिराच्या आतली सुंदरता जर पाहिजे असेल तर बेलूरचं मंदिर पहा, आणि मंदिराची बाहेरची सुंदरता आहे ती पाहायची असेल तर तुम्ही हाळेबेडूला या. आणि हे 100% अगदी खरं आहे, म्हणजे हे नाकारूच शकत नाही आपण. इंग्रज जे लँड ऑफ फेस्टिवल्स म्हणतात ना भारताला, त्याचं हे एक चित्र आहे की सगळीकडे आनंद उत्सव आणि याचं साजरं करणारा हा देश. या एका शिल्पात आपल्याला लक्षात येईल की तो झाडाच्या रसापासनं मद्य त्यावेळेस कशी निर्मिती केली जायची तो एक प्रसंग ह्या शिल्पांमध्ये कोरण्यात आलेला आहे. भगवान शिवपार्वतीचा विवाह सोहळा हा एक प्रसंग इथं दाखवला आहे शिल्पकारांनी. होयसाळा साम्राज्यात जी शिल्पकला किंवा ह्या कलाकारांची जी पर्वणीचा काळ होता म्हणावं का, कारण ही जी विद्या होती याचा यांनी इथं इतका सुरेख वापर केलेला आहे की आपल्या पुराणात धर्मग्रंथात असलेले जे प्रसंग आहेत ते त्यांनी इतक्या सुंदर सुबक आणि स्पष्टपणे साकारले आहेत की काही चित्र जी आपल्याला म्हणजे मी म्हणतोय तसं पुन्हा पुन्हा की कागदावरती साकारणं पण जेव्हा अवघड वाटतं चित्र काढणं, तसे प्रसंग तर यांनी इथं दगडात कोरलेले आहेत. आणि हे त्या काळात ही विद्या किती समृद्ध अवस्थेत होती याचंच एक प्रमाणपत्र आहे असं म्हणता येईल आपल्याला. आता हेच बघा ना, ही जी समोर भिंत आहे याला 11 थर आहेत, 11 वेगवेगळे विविध थर आहेत. याच मंदिरांच्या बाहेर, दोन्ही मंदिरांच्या बाहेर 2 मोठे नंदी आहेत.
भारतामधले पहिले 10 मोठे नंदी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या पहिल्या 10मध्ये हे 2 नंदींचा उल्लेख आवर्जून केला जातो. साधारण 8-1 फूट उंचीचे हे नंदी आहेत आणि अत्यंत सुंदर पद्धतीनं हे नंदी पण साकारण्यात आलेले आहेत. हा एक नंदी आहे आणि समोरच्या बाजूला म्हणजे ते जे मी दुसरं मंदिर म्हणतो आहे म्हणजे त्या मंदिराचा नंदी तिथं समोर उभारण्यात आलेला आहे. बेलूरचं चेन्नकेशवा मंदिर जे आहे ते भिंती आहेत त्याला चारी बाजूनं, त्यामुळं आतमध्ये तिथं हिरवळ अशी नाही आहे. इथं मात्र हा सगळा परिसर असा मोकळा आहे. इथं समुद्रद्वार म्हणून या भागाला ओळखलं जायचं आणि समोर तो जो सगळा परिसर आहे इथं 800 एकरामध्ये एक मोठं तळं होतं आणि म्हणजे त्याकडे पाहताना एका समुद्राचा भास व्हायचा म्हणून त्याला समुद्रद्वार असंही म्हटलं जात असे, असं मला इथल्या लोकांनी सांगितलं. मी आता निघालो आहे ते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या म्युझियममध्ये, ते म्युझियम पाहायला. आक्रमणकर्त्यांनी जेव्हा या भागात ही मंदिरं पाडली तर इथली सगळे शिल्पकृती याच परिसरात हजारो तुकडे याचे विखुरलेले होते. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानं जेव्हा या भागाचा ताबा आपल्याकडे घेतला तर इथले प्रत्येक भागातनं त्यांना हजारो अशी शिल्पकृती सापडायला लागल्या. मग ती जी शिल्पं आहेत त्यातली जी सुस्थितीत आहेत ती शिल्प त्यांनी इथं एका म्युझियम स्वरूपात म्हणजे इथं मांडलेली आहेत. इथं आपल्याला जाण्यासाठी काही शुल्क आकारला जातो, ऑनलाईनच पेमेंट करावं लागतं. इथं कॅश ट्रान्झॅक्शन होत नाही. तर आपल्याला ह्या 4-5 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं शूटिंग म्हणजे तुम्ही चित्रीकरण करू शकत नाही. मला त्यांचं ASIचं हे काय लॉजिक समजलंच नाही. मित्रांनो, साधारण आता 2:30-3 वाजत आलेत. आज सकाळी बेलवडीला जाण्यासाठी म्हणून लवकर निघालो होतो. 7:30-8लाच बाहेर पडलो होतो. आज सकाळी बेलवडीला वीरनारायण मंदिर पाहिलं. तिथून मग इथे हाळेबेडूला आलो. होयसाळेश्वर आणि सांताळेश्वर मंदिरं पाहिली ही. आता मात्र पॅकअपची वेळ झाली आहे. आता इथून निघतो आहे ते जेवण करायला आणि मग तिथून जाणार आहे ते हॉटेलवरती. जाताना वाटेत या यागची धरणावरती थांबलो होतो 5 मिनटासाठी. यागची धरणाबद्दल ऐकलं होतं पण इथं आलो तेव्हा समजलं की धरण परिसर पर्यटकांसाठी बंद केला आहे. मग तसाच पुन्हा माघारी फिरलो ते मग आता थेट हॉटेलवर जाण्यासाठी. सूर्यास्ताची वेळ झाली होती. संध्याकाळी जाताना बाबांना आमच्या हे दुकान दिसलं कॉफीचं. ते कॉफीचे शौकीन आहेत आणि इथं आल्यापासून तर ते कॉफीच्या प्रेमात पडलेत. मग इथनं थोडी घरी नेण्यासाठी काही कॉफी घेतली आम्ही वेगवेगळ्या प्रकारची आणि अशा पद्धतीनं माझा आजचा हा दिवस इथंच आता समाप्त होत आहे. मित्रांनो, आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.